आज नगर लोकसभाच्या अनुषंगाने इथल्या निर्णयाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा नगर शहर यांची एकत्रित बैठक प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या योजनेतून आज या ठिकाणी संपन्न झाली। याच्यामध्ये दिलीपजी बालसिंग असतील, गडकरजी असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आणि शहराचे पदाधिकारी क्रायटेरियानुसार निकषानुसार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याशी विचार विनिमय आणि काही सामूहिक चर्चा आणि काही वन टू वन एक अशी चर्चा असं केलं जात आहे आणि या माध्यमातून प्रदेशाकडे अहवाल पाठवला जाईल। राज्याच्या योजनेनुसार 48च्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे निरीक्षक पाठवलेत। त्या योजनेतूनच नगर लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आज भेट दिली आणि कार्यकर्त्यांची चर्चा केली। तुम्हाला सांगणं अपेक्षित नाहीये, उत्तर त्याच्यात ऐकवा। सांगण्यायोग्य आहे ते सांगा। नाही, हे निरीक्षण मी तुम्हाला सांगणं अपेक्षित नाहीये। प्रामुख्याने एकंदरीत नगर लोकसभा असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आढळलेला प्रामुख्याने मुद्दा असा की मोदी गव्हर्नमेंटचं गेल्या 10 वर्षांमध्ये जास्ती काम असून सुद्धा अशा काही लोकसभांमध्ये अपयश का मिळालं, तर संविधानामध्ये बदल करणार आहेत अशा प्रकारचा जो संभ्रम निर्माण केला नागरिकांच्या मनामध्ये, हा संभ्रम निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला। 400 पार खासदार हे त्यासाठी आवश्यक आहेत अशा प्रकारचा संभ्रम हा विरोधी पक्षांनी निर्माण केला। हे अत्यंत चुकीचा होता, पण हा गैरसमज करून देण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला। मोठ्या प्रमाणात निधी हा नगर जिल्ह्यासाठी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळचे खासदार सुजय विखे यांनी या ठिकाणी आणला। विकास कामं मोठ्या प्रमाणात केली। देशभरामध्ये मोठे मोठे चांगले निर्णय मोदीजींच्या कार्यकाळामध्ये घेतले गेले। 370चा निर्णय असेल, राम मंदिर असेल, मोठे निर्णय घेतले गेले। अनेक विकासाची कामं केली। आयुष्यमान भारतच्या माध्यमातून लोकांना डायरेक्ट 5 लाखाचा आरोग्याचा लाभ मिळाला। अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून जे अन्न सुरक्षेच्या माध्यमातून लोकांपर्यंत रेशन धान्य चाललं आहे, मोफत दिलं जात आहे, ते आजपर्यंत चालू आहे। या सगळ्याचा लाभ, आवास योजना असेल, उज्ज्वला असेल, या सगळ्याचा लाभ लोक घेत आहेत का? तर घेत आहेत। लोक सुखी आहेत का? तर आहेत। शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे चाललेत का? तर जात आहेत। म्हणजे 6-6 हजाराचे 2 टप्पे लोकांच्या याच्यात चाललेत। एका सभेमध्ये हातवर करायला लावलं की कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले, तर मॅक्सिमम सगळ्या लोकांनी हातवर केले, पण लोकांना लाभ मिळतोय तरी सुद्धा लोकांना असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की हे लोक संविधानामध्ये बदल करणार आहेत जर का निर्विवाद बहुमत यांना मिळालं तर। आणि म्हणून काही प्रमाणात संभ्रम हा त्या ठिकाणी निर्माण केला गेला आणि म्हणून हे अपयश आलंय असं प्रामुख्याने लक्षात येतं। मी आवर्जून सांगू इच्छिते की जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना कोणी मदत केली हे त्यांनी खऱ्या अर्थाने जाहीर करावं, कारण निवडून आल्या आल्या ते पुण्यातच येऊन काही गुंड लोकांना भेटले, त्यांचे आशीर्वाद घ्यायला भेटले, त्यांच्या प्रमाणे गळा भेटी झाल्या। ज्यांची त्यांना मदत झाली त्यांच्या गळा भेटायला ते जातात आणि पूर्ण मीडियामध्ये चर्चा होती की हे अमुक एका गुंड व्यक्तीला भेटतायत। मग त्याचं त्यांनी स्पष्टीकरण करावं की यांची तुम्ही काय मदत घेतली म्हणून त्यांचे आभार मानायला गेलात, याचं त्यांनी स्पष्टीकरण करावं।